श्री स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 84. आज मीराच्या घरासाठी एक महत्त्वाचा दिवस होता. आरव, त्याची आई म्हणजे आशा आणि वडील जगदीशराव हे तिघंही आज तिच्या घरी लग्नाची मागणी घेऊन येणार होते. मीरा जरी शांत दिसत होती तरी तिच्या मनात एक प्रचंड वादळ चाललं होतं. आई काय बोलेल? चिडेल का? लग्नासाठी तयार होईल का? की अजून काही अडचण निर्माण करेल? अशा विचारांनी तिचं मन अडकून पडलं होतं. सकाळपासून ती घरातली फक्त साफसफाई करत होती. तिचं छोटंसं घर, एक लहान हॉल, त्यालगतच किचन आणि आतली एक साधीशी रूम. पण आज तिच्या नजरेत ते सगळं काही तिला परफेक्ट हवं होतं. पण तिची हालचाल काही श्वेताच्या नजरेतून सुटली नाही. श्वेता हातात टॉवेल घेत हॉलमध्ये आली आणि मिश्किलपणे तिने विचारलं, ताई, आज तू एवढी साफसफाई का करतेस गं? घर तर नीटच होतं की आधीपासून. हे इकडचं सामान तिकडे आणि तिकडचं सामान इकडे, हेच फक्त तू करत आहेस. काही स्पेशल आहे का आज? श्वेताचे बोलणे ऐकून मीरा थोडी गोंधळली. अजून काही न बोलता कामात गुंग राहिली. श्वेताने पुन्हा विचारलं, आणि ऑफिसला काय गं, जायचं नाही का तुला आज? तेवढ्या श्वेताचे बोलणे ऐकून मीराची आईसुद्धा बोलते, अगं हो, मी सुद्धा सकाळपासून बघते. मीरा अगदी घरावर तुटून पडल्यासारखी कामं करत आहे. बाळा, एवढं काय करत बसतेस? तुला ऑफिसला तर जायचं आहे ना? उशिरात गेलीस तर तुझ्यावर बॉस ओरडेल. आईचं बोलणं ऐकून मीरा थोडा वेळ गप्प झाली. मनात विचारांचा गोंधळ, पण आता वेळ होती समोरासमोर बोलण्याची. ती एकदा आईकडे मग श्वेताकडे पाहते आणि हळूच म्हणते, आई, मी आज ऑफिसला नाही जाणार. श्वेता मीराकडे थोडा संशयाने बघते आणि विचारते, का गं ताई, आज पुन्हा सुट्टी घेतलीस की काय? आणि तू बऱ्याच वेळा आता सारखी सुट्टी घेतेस का हल्ली? काही विशेष कारण आहे का सुट्टी घेण्याचं? श्वेताचं बोलणं ऐकून मीरा थोडीशी गोंधळते, पण मग शांतपणे म्हणते, नाही गं, सुट्टी असं काही नाही, कारण वगैरे काही नाही श्वेता. फक्त तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या आईच्या ऑपरेशनसाठी किती पैशांची गरज होती आपल्याला. आणि तेव्हा मी खूप ठिकाणी प्रयत्न करत होते ना जॉबसाठी, चांगल्या पगाराचा जॉब मिळावा. हॉटेलमध्ये सुद्धा मी काम केलं, पण तिथेसुद्धा फार असा पगार नव्हता. आणि मी तुला सांगितलं होतं ना, मी एका आजी आजोबांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरी राहते आता. श्वेता तिच्या बोलण्यात गुंते समजून घेते. तेवढं ताई स्वयंपाकघरातून बाहेर येते आणि म्हणते, हो हो, पण आता तिथलं काय? आज काही खास आहे का तिथे? आईचं बोलणं ऐकून मीरा थोडं हसते, पण ते हसू फारसं ठाम नसतं. मग ती हलक्या आवाजात सांगते, आई, अगं, तेच येणार आहेत आज आपल्या घरी. म्हणूनच थोडी घराची साफसफाई करत होते गं मी. म्हणजे त्यांचं सगळं मोठेपण आहे ना, मोठा मान आहे त्यांचा. मग ते जर आपल्या घरी आले तर त्यांनासुद्धा आपल्या घरी आल्यानंतर मन प्रसन्न वाटायला हवं, छान वाटायला हवं ना, म्हणून थोडा पसारा नीट करत आहे. एवढंच मी करत आहे, बाकी काही असं स्पेशल कारण नाही. मीराचे बोलणे ऐकून आई थोड्या काळजीने बोलते, अगं मीरा, मग हे सगळं आधीच सांगायला तुला काय झालं होतं गं? आणि श्वेता, तू पण मीराला आज मदत कर. खरंच मीरा जे काही बोलत आहे ना ते बरोबर आहे. तेवढे मोठे माणसे घरी येणार म्हणजे सगळं नीट असायलाच हवं. त्यानंतर आई थोडा विस्मयाने बोलते, पण मीरा बाळा, अचानक असं ते आपल्या घरी काय येणार आहेत गं? आता मात्र मीरा गोंधळलेली होती. ती गोंधळून बोलते, आई, खरंच मला काही माहिती नव्हते गं, पण त्यांनी स्वतः सांगितलं की ते आपल्या घरी येणार आहेत. आई थोडा वेळ शांततेनंतर बोलते, बरं, असू दे. त्यांनी आपल्यावर त्यावेळी खूप मोठे उपकार केले. तुला काम दिलं, एवढे पैसे दिले आणि माझं ऑपरेशन वेळेत होऊ शकलं. नाही तर तुझं काम सुरू होण्याच्या आधीच एवढ्या रकमेची सोय कोण करणार होतं? आईच्या डोळ्यात आभारांचे भाव झळकतात. आई हळूवारपणे म्हणते, येऊ दे ते, आपण त्यांचा अगदी चांगला पाहुणचार करूया. तू ऐक मी काय म्हणते, तू त्यांच्यासाठी छानसा जेवणाचा मेनू कर. त्यांना काय आवडतं काय नको ते सगळं नीट बघ बरं का. मी स्वतःसुद्धा केलं असतं गं, पण आता फार वेळ उभं राहिलं जात नाही ना मला माझ्याकडून. तुला जमणार आता सगळं करायला. आईचं बोलणं ऐकून मीरा हसते आणि बोलते,
हो आई, डोंट वरी, तू काहीही करू नकोस, मी आहे ना. तेच तिकडे श्वेता बोलते. ताई, ते आपल्या आईला बघायला येणार आहेत का गं? म्हणजे आईचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे ना म्हणून. श्वेताचे बोलणे ऐकून मीरा थोडा विचार करते आणि बोलते, हां, तेच कारण असेल. म्हणजे मी म्हणत होते ना माझ्या आईचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यासुद्धा मला एकदा बोलल्या होत्या की तुझ्या आईला बघायला येणार आहे. कदाचित तेच कारण असेल म्हणून ते येत असतील. बरं, असू दे. जावा आता काहीतरी चांगला मेनू बनवा, आई बोलते. हो आई, चालेल, मीरा हसत बोलते. श्वेता आणि मीरा किचनमध्ये जातात आणि छान जेवणाचा मेनू बनवू लागतात. मीरा आरवलासुद्धा जे काही आवडेल ते बनवत होती. दुपारचे साधारण 12 वाजून गेले होते. मीरा आणि श्वेता अजूनही किचनमध्ये जेवणाची तयारी करण्यात मग्न होत्या. जवळजवळ सगळं काही तयार होतं. वरण, भात, भाजी, पोळ्या. तेवढ्यात दरवाजाजवळ आवाज येतो. येऊ का आत? हा आवाज आशा यांचा होता आणि मीरा तो आवाज ऐकते, पण त्या आवाजात काहीतरी ओळखीचं, भावनिक असं काहीसं तिला जाणवतं. आशा दरवाजाजवळ बघतात. तिथे एक अनोळखी तिघजण उभा होते, पण तो आवाज ऐकून मीरा मात्र किचनमधून धावतच बाहेर येते. हॉलमध्ये येऊन पाहते तर आशा, जगदीशराव आणि आरव दरवाजाजवळ उभी असतात. मीराचं मन क्षणभर थबकून जातं. ती एक क्षण त्यांच्याकडे बघते आणि मग आपसुकच तिच्या चेहऱ्यावरती एक ओळखीचं शांत हसू उमटतं. मीरा त्यांच्याकडे हसत बघते आणि बोलते, या ना, आत या, या. मीरा म्हणते थोडं हसतच. ती तिघांनाही आतमध्ये यायला सांगते. आरव, आशा आणि जगदीशराव घरात प्रवेश करतात. ते घर एकदम साधं पण स्वच्छ, जपलेलं आणि प्रेमाने भरलेलं होतं. कोणत्याही श्रीमंतीची झलक नसली तरी जिव्हाळा मात्र प्रत्येक कोपऱ्यात भरलेला. मीरा एक क्षण त्यांच्या बसण्यासाठी काही नाही हे पाहून थोडीशी गोंधळते. ती पटकन आत रूममध्ये जाते आणि 3-4 खुर्च्या होत्या त्या घेऊन बाहेर येते. ती त्या खुर्च्या हॉलमध्ये ठेवते आणि म्हणते, या ना, बसा. तिघंही बसतात. पण घरात आता एक वेगळंच शांत वातावरण निर्माण झालेलं असतं. मीरा हळूच तिच्या आईकडे पाहते आणि थोडं हसतच म्हणते, आई, मी तुला सकाळी सांगितलं होतं ना आज ते येणार आहेत, हेच ते. मीरा त्या तिघांकडे हात दाखवत ओळख करून देते. या आशा काकू, हे जगदीश काका आणि हे आरव. मीराची आई थोडी गोंधळलेली पण सौम्य हसत पुढे येते. ती नम्रपणे म्हणते, नमस्कार, या ना आत. आशा आणि जगदीशराव आदराने हात जोडतात. नमस्कार, खूप बरं वाटलं. छान आहे बरं का तुमचं घर. तिघेही हॉलमध्ये येऊन बसतात. वातावरणात थोडी औपचारिक शांतता असते. तेवढ्या दरवाजाजवळ हालचाल होते. 2-3 माणसं घरात प्रवेश करतात. त्यांच्या हातात मोठाले डबे, बॉक्सेस असतात. काही गिफ्ट रॅप केलेले, काही फळांनी भरलेले. जगदीशराव पटकन उठतात आणि त्यांना सांगतात, हो हो हो, हे तेच ठेवा, नीट सांभाळून, हळू ठेवा. ते माणसं सगळे बॉक्स टेबलावरती ठेवतात आणि नमस्कार करून बाहेर निघून जातात. हे सगळं काही पाहून मीराची आई थोडी बुचकळ्यातच पडते. ती आशाकडे पाहत विचारते, अहो, हे सगळं कशासाठी? त्यावर आशा हसत गोडपणे म्हणतात, अहो, आम्ही तुमच्या घरी आलो आहे आणि मग असं मोकळे हाताने येणं बरं नाही ना, म्हणून हे थोडंसं आणलं. तेवढं तिकडे श्वेता हातात एक ट्रे घेऊन हॉलमध्ये येते. ती त्या ट्रेमध्ये पाण्याचे 3 ग्लास ठेवून बाहेर आलेली असते. ती हळूच त्यांच्या समोर येते आणि अगदी आदराने त्या तिघांपैकी प्रत्येकाला 1-1 ग्लास देते. मीरा मागेच उभी असते. श्वेतासुद्धा तिथेच मीराच्या पाठीमागे उभी राहते. मीरा थोडं हसून म्हणते, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा कॉफी काहीतरी घेऊन येते. तेवढा आशा थोडं पुढे सरकून अगदी मायेच्या स्वरात बोलतात, अगं मीरा बाळा, राहू दे, काही नको, तू इथेच बस आमच्यासोबत. मीरा थोडी गोंधळते, पण काहीतरी द्यावं ना. आशा हसून म्हणतात, बाळा, आम्ही सकाळी चहा ब्रेकफास्ट करून आलो आहोत. काही हवं असेल तर आपण नंतर घेऊच. आता तू आमच्यासोबत बस शांत. आशाच्या त्या प्रेमळ बोलण्याने मीरा हलकं हसते आणि त्यांच्यासमोर एका खुर्चीवरती येऊन बसते. श्वेतासुद्धा मीराच्या बाजूला येते आणि तिथेच बसते. मग मीरा हळूच ओळख करून देते, काकू, ही माझी आई आणि ही माझी लहान बहीण श्वेता. आशा सौम्य हास्याने मीराच्या आईकडे बघतात आणि म्हणतात, नमस्कार बहिणी, तब्येत कशी आहे आता तुमची? मीराकडून समजलं तुमचं मोठं ऑपरेशन झालेलं होतं. मीराची आई सौम्य हसते आणि बोलते,
हो, खरं तर मोठं होतं ऑपरेशन, पण आता छान आहे. हळूहळू बरं वाटायला लागलं आहे. अजून एखादा आठवडा गेला की अगदी निवांत चालू फिरू शकेन. जगदीशराव सौम्य हसतात आणि काळजीपूर्वक म्हणतात, अच्छा, पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. ऑपरेशन तसं मोठं झालं होतं ना, त्यामुळे आता फार धावपळ नको करत जाऊ. विश्रांती घ्या. मीराची आई हलका हसते आणि थोडं भावूक होत बनते. खरं तर आभार तर आम्हाला मानायला हवेत, कारण माझं ऑपरेशन झालं ते तुमच्यामुळे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आश्चर्य उमटतं. माझ्या मीराला तुम्ही समजून घेतलं, तिला काम दिलं, पैसे दिलेत. तिकडे तिकडे धावपळ करत राहिली असती तर आज मी या स्थितीत नसते. ती हळूच मीराकडे बघते. माझी मुलगी खूप लहान वयात खूप काही सहन करत आलेली आहे, पण आज मी इथे नीटपणे बसले तर ते फक्त तुमच्यामुळे आणि माझ्या मुलीमुळे. आशा आणि जगदीशराव शांत होऊन फक्त ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आदर होता, पण एक अंश आश्चर्यसुद्धा होतं. खरं तर आरवने त्याच्या आईवडिलांना मीराची परिस्थिती थोडक्यात सांगितलेली होती. ती आर्थिक अडचणीत आहे, तिला कामाची गरज आहे आणि म्हणूनच आपण तिला आपल्याकडे केअरटेकर म्हणून ठेवत आहोत. पण काही गोष्टी त्यांनी मुद्दामच त्याच्या आईबाबांना सांगितल्या नव्हत्या. मीरा त्यांच्या घरी आली होती केवळ गरजेमुळे, पण त्या पहिल्या भेटीत आरवने जे शब्द वापरले होते, माझ्या गरजा पूर्ण करू शकतेस का, शरीरसुख देऊ शकतेस का, ते क्रूर, तुटक आणि अन्यायकारक होते. मीराने त्याचवेळी तो अपमान गिळून त्याच घरात केवळ आईसाठी राहण्याचा निर्णय घेतला होता. आणि आरव, तो हळूहळू बदलत गेला. त्याने कबूल केलं, स्वतःला दोषी मानलं, पण ही सगळी सत्यकथा त्याच्या आईवडिलांना अजूनही माहिती नव्हती. तेच इकडे मीराची आई बोलते, ताई, खरंच तुमचं खूप खूप आभार आहेत. तुम्ही आम्हाला इतकं सांभाळून घेतलं. मीराच्या आईचे बोलणे ऐकून आशा काकू हसतात आणि बोलतात, अहो, आभार कशाला मानताय तुम्ही? आम्ही काही फारसं केलं नाही हो. जे काही केलं ते आमच्या आरवने केलेलं आहे आणि त्याचेसुद्धा आभार मानू नका बरं का तुम्ही. माणुसकीच्या नात्याने एवढं तरी करू शकतोच की आम्ही. आणि तुमची मीरा एकदम गुणी मुलगी आहे बघा, खरंच सांगते. त्या थोडं थांबून आशा काकू पुढे बोलतात, आजकाल लोकांकडे पैसा असतो, पण कुणाच्या भल्यासाठी तो वापरायचा मन असायला हवं. आम्ही तेच केलं, एवढंच. त्यामुळे तुम्ही आमचे आभार मानायचे काही कारण नाही. हे ऐकून मीराच्या आईच्या डोळ्यातून हलके अश्रू येतात आणि ती हळू आवाजात म्हणते, ताई, हा तुमच्या मोठ्या मनाचा मोठेपणा आहे, पण तरीही आजच्या जगात कोण एवढं करतं? ज्या पद्धतीने तुम्ही आणि आरव साहेबांनी आम्हाला मदत केली ते आम्ही आयुष्यभर विसरणारच नाही. तुमच्यामुळे मीराला काम मिळालं, तिच्या पगारामुळे आमचे सगळे काही अडथळे दूर झालेत. हे आम्हाला खूप मोठं वाटतं आहे. आशा काकू हसत आणि थोड्या गमतीने म्हणतात, नाही हो, सगळे प्रॉब्लेम कुठे दूर झालेत. अजून एक मोठं टेन्शन बाकीच आहे की तुमचं. तुमच्या मीराचं लग्न. म्हणजे पहा ना, चांगला मुलगा मिळावा आणि तिचं लग्न सुखाने व्हावं असं वाटतंच ना प्रत्येक आईला. आशा काकूंनी हे अचानक बोलून टाकल्यावर एक क्षणाचं शांततेचं वातावरण पसरतं. मीरा पटकन एकदा तिच्या आईकडे, मग आशा काकूंकडे आणि मग आरवकडे बघते. ती गोंधळलेली असते. आरव शांतपणे मीराकडे बघतो. त्याच्या नजरेत स्पष्ट एक आश्वासक खूण असते, शांत राहा, सगळं नीट होईल. मीराची आई थोडं गंभीर होत म्हणते, हो ताई, आईवडिलांची हीच तर इच्छा असते, मुलींचं लग्न योग्य वेळी व्हावं, पण नशीब जरा वेगळं आहे आमचं. ती डोळ्यातून थोडंसं पाणी आवरत बोलते, एका आईने आपल्या मुलीसाठी काही करायच्या आधी माझ्या दोन्ही मुलींनीच माझं सगळं काही केलं. त्यांनी त्यांच्या वयात स्वतःचं आयुष्य जगायचं विसरून मला आणि घराला सावरलं. थोडं थांबून हसत पुढे त्या बोलतात, पण आता मी बरी होत आहे, म्हणूनच मी देखील आता विचार करायचं ठरवलं आहे मीराच्या लग्नाचा. आशा काकू हसून बोलतात, खरं तर आम्ही आज याच रिलेटेड बोलायला आलो होतो, म्हणजे तुमची तब्येत बघायला आणि थोडं मीराच्या भविष्याबद्दलही बोलायला. हे ऐकून मीराची आई थोडी चक्रावते. ती आश्चर्याने बोलते, म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काही समजत नाही आहे. आशा काकू थोड्या हळूवार पण ठाम स्वरात बोलतात, म्हणजे असं, मीराचं स्वभाव गुण, तिचं सगळं वागणं बघून खरं तर खूप आवडलं आम्हाला. ती फक्त दिसायला नाही तर मनानेही खूप सुंदर आहे आणि म्हणूनच तिच्यासाठी आम्ही एक स्थळ घेऊन आलो आहे. मीराची आई पूर्ण आश्चर्यचकित होते. स्थळ? माझ्या मीरासाठी? पण कोण? काय करतो तो मुलगा? तुमच्या ओळखीचा म्हणजे चांगलाच असेल, हो ना? आशा काकू आता थोडं हसतात आणि थेट मुद्द्यावरती येतात, हो ताई, माझ्याच ओळखीचा आहे, म्हणजे खरं तर माझाच मुलगा आहे आरव.
आरव आणि मीरा, मला वाटतं हे नातं फक्त योग्य नाही तर खूप सुंदर ठरेल. मी आज तुमच्या मीराचा हात माझ्या आरवसाठी मागायला आलेली आहे. एक क्षणासाठी सगळीकडे शांतता पसरते. मीराची आई एकदम स्तब्ध होते. तिच्या नजरा एकदा मीराकडे, एकदा आशा काकूंकडे, मग जगदीश काकांकडे आणि शेवटी आरवकडे जातात. तिचा चेहरा आश्चर्य, विश्वास बसत नसलेली भावना आणि थोडंसं गोंधळ या सगळ्यांनी भरलेला असतो. मीराची आई अविश्वासाने बोलते, आशाताई, हे तुम्ही काय बोलताय? तुमचा मुलगा आरव एवढा मोठा उद्योगपती, त्याचं नाव सगळीकडे आहे, मोठमोठ्या लोकांमध्ये उठबस आहे, आणि अशा मुलासाठी माझी मीरा, हे शक्य तरी कसं आहे? ती थोडी घाबरलेली आणि भावूक होऊन पुढे बोलते, माफ करा हो, पण हे नातं नाही जुळू शकणार. तुम्ही खूप मोठ्या माणसांमधले आणि आम्ही फक्त साधे सामान्य. हे ऐकून मीरा एकदम हदरते. ती पटकन आईकडे बघते, मग आरवकडे. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. आरव मात्र तिला डोळ्यांनी शांत राहायला सांगतो. हळूवार आधार देणारी नजर. आशा काकू हसतात, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्नेह आणि ठामपणा असतो. हो ताई, मी पूर्ण विचार करूनच इथं खरं तर आलेले आहे. तुमच्या मीरासाठीच मी माझ्या आरवचा हात मागते. हे नातं श्रीमंतीचं नाही तर माणुसकीचं आहे, आणि आमच्या घरासाठी मीरासारखी मुलगी म्हणजे खरा सौभाग्य आहे. तेवढ्या तिकडे शांत बसलेले जगदीशराव थोड्या गंभीर पण सौम्य स्वरात बोलायला लागतात. अहो, मोठेपणा आणि साधेपणा हा भेद आम्ही मनात कधीच आणलेला नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही तो विचारसुद्धा करू नका. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या डोळ्यात मी एक आई बघतो, जिला आपल्या मुलीसाठी उत्तम नवरा हवा आहे. मग बघा ताई, माझा आरव तसा आहे का? स्वाभिमानी, जबाबदार, समंजस हे सगळं आहे का त्याच्यात? आम्ही अजिबात घाई करत नाही. तुम्ही निवांतपणे विचार करणं, निर्णय तुमचा आहे. मीराची आई थोडी गंभीर होत डोळे पुसत बोलते, अहो, यात विचार करण्यासारखं काही नाही असं मला वाटतं. पण हे नातं जर झालं तर लोक बोलतील. एवढ्या मोठ्या घरातली माणसं आणि आमच्यासारख्या साध्या लोकांशी नातं. आणि आरव साहेब, त्यांना तर कुठल्याही श्रीमंत घरातल्या मुलगीचं स्थळ चालून येईल ना. मग का बरं तुम्ही आमच्या मीराच्याच पाठीमागे लागलेला आहात? आरव थेट आणि शांत मीराच्या आईचे बोलणे ऐकून बोलतो, काकू प्लीज, मी काही बोलू का? आरवचं बोलणं ऐकून सगळं घर शांत होतं. आरव आता पूर्ण गंभीरपणे आणि मनातून बोलायला लागतो, काकू, बाबांनी अगदी बरोबर सांगितलं. तुमचा स्टेटस आणि आमचा स्टेटस ही गोष्ट तुम्ही मनात आणू नका. माझ्यासाठी ते महत्त्वाचं नाही. हो, खरं आहे, मला श्रीमंत घरातली मुलगी सहज मिळू शकते, पण प्रश्न असा आहे की त्या मुलीला मीरासारखे संस्कार, समज, प्रेम आणि माणुसकी असेल का? तो थोडा थांबतो आणि आता मीराकडे एक वार बघून पुढे बोलतो, तुमची मुलगी माणसांची काळजी करते, तिला नात्यांची किंमत माहिती आहे, ती प्रेम करताना स्वतःला विसरते, ती पैसा, स्टेटस, मोठेपणा बघत नाही, माणूस बघते. हे सगळं आजच्या जगात खूप दुर्मिळ आहे. माझ्यासाठी हीच गोष्ट सर्वात मोठी आहे. म्हणूनच मला माझ्या आयुष्यात बायको म्हणून हवी, ती फक्त आणि फक्त मीरा. सगळं घर शांत होतं. मीरा डोळ्यात अश्रू दाटून आरवकडे बघते. तिच्या ओठांवर एक लाजरं पण गहिरं हसू होतं. मीराच्या एकदम स्तब्ध, विश्वास बसत नाही असा चेहरा होता. ते तिकडे श्वेता खुश होऊन उत्साहात बोलते, वाव, खरंच मीराताई खूप लकी आहे. आरव सर, तुमच्यावर तर कितीतरी मुली फिदा आहेत, आणि तुम्ही सगळ्यांना सोडून आमच्या ताईच्या मागे. सगळे एकदम तिच्याकडे बघतात. मीरा डोळे मोठे करून तिच्याकडे बघते, थोडीशी लाजलेली पण हलकासा राग दाखवत म्हणते, श्वेता, शांत बस. श्वेता लगेच आपले तोंड हाताने झाकते आणि पटकन गप्पा बसते, पण तिच्या चेहऱ्यावर एक मोठं समाधानाचं हसू असतं. तिला खरंच हे सगळं ऐकून खूप छान वाटलेलं असतं. तेच आरवचं ठामपणे बोलणं ऐकून मीराच्या आईचा चेहरा थोडा गंभीर होतो. ती हळूच मीराकडे बघते आणि तिच्या नजरेत स्पष्ट प्रश्न असतो, मीरा, तुला काय वाटतंय? आईने थेट प्रश्न विचारल्यावर मीराचं मन थरथरायला लागतं. आईने डायरेक्ट विचारलं, आता काय बोलू? सांगू का सगळं? पण कसं सांगू? तिच्यासमोर एवढ्या थेटपणे ती आतून गोंधळलेली असते. माझं आरववर मनापासून प्रेम आहे, पण या आईला माहिती नाही. मीरा गप्प. ती एकदम आईकडे बघते, मग आरवकडे, आणि हळूच नजर खाली घेते. तिच्या डोळ्यात स्पष्ट गोंधळ आणि मनात थैमान वाजलेलं असतं. ती अस्वस्थता, तिचं मनातलं द्वंद्व सगळं आशा काकूंना, जगदीश काकांना आणि आरवला समजत होतं. त्यामुळे आशा काकू संयमी स्वरात बोलतात, मीराची आई, खरं तर या दोघांनी तुम्हाला एक गोष्ट सांगायला हवी होती, याशिवाय पुढे काहीही बोलणं योग्य होणार नाही. मीराची आई गोंधून बोलते,
म्हणजे? तेवढ्यात आरव थोडा पुढे सरकतो. त्याचा आवाज थोडा भाऊक पण ठाम होता. काकू, माझं आणि मीराचं एकमेकांवरती मनापासून खूप प्रेम आहे. संपूर्ण खोलीत क्षणभर शांतता पसरते. मीराच्या आईचे डोळे मोठे होतात, चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसतं. आई हळूच बोलते, काय? तेच पाठीमागून श्वेता उत्साहाने बोलवते. काय? त्या दोघींच्या कायमध्ये दोन वेगवेगळ्या भावना होत्या. आईच्या आवाजात गोंधळ होता, तर श्वेताच्या स्वरात आनंद दिसत होता. मीराच्या आईने आरवचं बोलणं ऐकताच एकदम नजरेने ती मीराकडे वळते आणि आई थोडं थरथरतच बोलते, मीरा, हे काय बोलत आहेत? हे खरं आहे का? मीरा अजूनही काहीच बोलत नाही, फक्त खाली मान घालते आणि हलकेच हो असं मान डोलावते. आई क्षणभर स्तब्ध होते. सगळं थांबून गेल्यासारखं वाटतं. तिच्या डोळ्यात धक्का स्पष्ट दिसत होता, पण तो धक्का मीराच्या प्रेमामुळे नव्हता. ती तर आई, तिला कधी ना कधी हे जाणवणारच होतं की तिच्या मुलीच्या मनात कोणीतरी विशेष जागा घेतली आहे. पण जेव्हा तिला कळलं की हा व्यक्ती आरव आहे, जो त्यांच्यापेक्षा 1000 पट अधिक श्रीमंत आहे, मोठ्या घरातला, उच्चभ्रू समाजातला, तेव्हा मात्र तिच्या मनात प्रश्नांची गर्दी होते. हे नातं खरंच जुळेल का? तो एवढा मोठा माणूस, त्यांचं जग वेगळं, आपलं वेगळं. मीरा कधी दुःखात राहणार नाही ना? आणि एवढं मोठं अंतर, सामाजिक, आर्थिक सगळंच. आईच्या डोक्यात विचारांचे वादळ चालू होतं. ती एकदम काहीही बोलत नाही, फक्त मीराकडे बघते, मग आरवकडे, आणि आई मनातल्या मनातच बोलते, मीरा माझी लेक आहे, खूप भावनिक आहे, प्रेमावर विश्वास ठेवणारी आहे, पण या नात्यात इतकं अंतर आहे की मला तिच्यासाठी भीती वाटत आहे. आईच्या नजरेला ते सारे विचार आरव आणि आशा काकूंनाही जाणवत होते. खरं तर त्या सरळ सरळ नाही म्हणणार होत्या, पण आता सगळं समोर आलेलं होतं आणि त्याही गोंधळलेल्या होत्या. मीराच्या आईच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळ, काळजी आणि प्रश्न उमटलेले होते. ती काही बोलणार तोच आशा काकू हलक्या स्वरात पण ठामपणे म्हणाल्या, हे बघा मीराची आई, मला माहिती आहे तुम्हाला आता काय वाटतंय. तुमचं मन संभ्रमात आहे आणि ते अगदी स्वाभाविक आहे. पण म्हणूनच आम्ही आज तुमच्यासमोर सर्व गोष्टी स्पष्ट करायला आलो आहोत. सगळ्यांची नजर आता आशा काकूंवर स्थिरावलेली होती. पहिली गोष्ट जी आता तुम्हाला समजलीच आहे, म्हणजे आरव आणि मीरा एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. ते एकमेकांना समजतात, आदर करतात आणि आयुष्यभराची साथ देऊ शकतील. काकू थोडं थांबतात, मग पुढे म्हणतात, मग आपण दोघांना वेगळं का करावं? त्यांनी एकमेकांना स्वतःहून पसंत केलं आहे. जिथं प्रेम असतं तिथं विश्वास असतो, आणि जिथं विश्वास असतो तिथं संसार फुलू शकतो. हे नातं केवळ भावना नाही, तर जबाबदारीने बांधलेलं आहे. मीराची आई अजूनही शांत ऐकत होती. तिच्या नजरेत थोडं समाधान तर थोडी शंका होती. तेच आशा काकू पुढे म्हणतात, राहिली गोष्ट स्टेटसची, तर बघा, आम्ही असल्या गोष्टी मानत नाही. आमच्यासाठी घरात एक गुणी, सुसंस्कारित मुलगी यावी एवढंच महत्त्वाचं आहे. आणि मीरा तर आमच्या दृष्टीने सर्वार्थाने योग्य आहे. तिच्या डोळ्यात माया आहे, बोलण्यात नम्रता आहे आणि स्वभावात मोठेपणा आहे. काकूंचा आवाज आता अधिकच भावनिक होत जातो. तुमची जी जी अपेक्षा असेल की मुलीचं लग्न चांगल्या घरात व्हावं, ती सुखात नांदावी, तर त्या प्रत्येक अपेक्षांचं आम्ही समाधान करू. मी तुम्हाला आश्वासन देते, मीरा आमच्याच घरात, आमच्याच हृदयात अगदी सुखाने नांदेल. तिला कसलाही त्रास होऊ देणार नाही. तुमच्या घरी तिनं खूप काही सहन केलं आहे. आमचं मन तिच्यासाठी वेगळंच जुळलं आहे. तुमच्यासाठी मुलगी म्हणजे काळजाचा तुकडा, आणि तो तुकडा जर आमच्याकडे द्यायचा आहे तर आम्ही त्याला जपतो, हेही आम्ही तुम्हाला वचन देतो. संपूर्ण खोलीत आता एक शांत पण भावनिक वातावरण तयार झालं होतं. मीरा हळूच डोळे पुसत होती. आरव तिला शांतपणे पाहत होता आणि तिच्या आईच्या उत्तराची वाट बघत होता. आशा काकूंचं बोलणं ऐकून मीराच्या आईच्या डोळ्यात अश्रू जमा होतात. त्या हलकेच गालावरचे अश्रू पुसतात आणि आवाज थरथरत असतो. मीराची आई भावनिक स्वरात बोलते, आशाताई, खरं तर तुम्ही खूप मोठी आहात आणि तुमच्यासमोर आता काय बोलावं हे समजत नाही मला. तुमचा मान ठेवून हो बोलावं की समाजाचा विचार करून नाही बोलावं? मन गोंधळलं आहे, पण एवढं नक्की आहे की मला माझ्या पोरीचं सुख हवं आहे. तेच आशा बोलते, अहो पण बघा ना, हा समाज काही केलं तरी बोलतो, चांगलं केलं तरीही बोलतो, वाईट केलं तर अधिकच बोलतो. म्हणूनच आईवडील समाजाला खुश ठेवायला आपल्या मुलीचं लव्ह मॅरेज समजल्यावर समाज काय बोलेल म्हणून तिचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्याच कोणाशी तरी करून टाकतात. आणि मग काय होतं माहिती आहे? ती मुलगी त्या मुलासोबत राहत नाही. जिच्यावर खरं प्रेम करत होती त्याच्या आयुष्यातूनही ती निघून जाते, आणि मग दुसऱ्या कोणाच्या आयुष्याशी ती जोडली जाते. 4 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं, फक्त समाज काय म्हणेल या एका विचारामुळे.
आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही तिच्या इच्छेविरुद्ध काहीही करणार नाही. म्हणूनच ताई, मी तुम्हाला फक्त एकच सांगते, समाजाचा विचार करणं थोडा वेळ बंद करा आणि फक्त हे बघा, आरव खरंच मीरासाठी परफेक्ट आहे का? तुमच्या अपेक्षाप्रमाणे जावई तुम्हाला मिळाला आहे का? ते एक दीर्घ श्वास घेते आणि शेवटी स्पष्ट शब्दात म्हणते, कारण शेवटी समाज मीराला सुख देणार नाही. संसार या दोघांनी करायचा आहे आणि आयुष्य या दोघांनी घालवायचं आहे. आई अजूनही थोडी संकोचलेली, शंकांच्या विळख्यात अडकलेली होती. आशा हळू आवाजात बोलते, ताई, तुम्हाला सांगते, मी सुद्धा तुमच्यासारख्या साध्या घरातून या मोठ्या राज्याध्यक्ष कुटुंबात आले. सुरुवातीला मलाही वाटायचं हे माझं विश्व नाही, पण हळूहळू मी रुजू लागले. चालीरीती मला समजू लागल्या. प्रत्येक गोष्ट मी हळूहळू शिकत गेले आणि आज मी इथं आहे, मनापासून सगळं काही स्वीकारून. म्हणून मी आज एक गोष्ट ठामपणे सांगते, मी आहे ना माझ्या होणाऱ्या सुनेला सांभाळून घ्यायला. मीरा ही आमच्या घरात फक्त सून म्हणून, लेक म्हणून राहील. हे फक्त लग्नासाठी बोलत नाही आहे मी, हे मी खरोखर मनापासून म्हणते. मीराची आई थोडी हलते, काही बोलणार तेवढ्याच हळूच म्हणते, आशाताई, तुमची फॅमिली, तुम्ही सगळे चांगले आहात. तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं आहे, पण तरीही तुमच्यासोबत नातं जोडायचं म्हणजे थोडी भीती वाटते. समाजाची नाही हो, पण तुमच्यासारख्या घरामध्ये लग्न म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात. मोठेपणा, खर्च, तयारी आणि तुम्हाला आमची परिस्थिती माहितीच आहे. हे ऐकताच आशा काकू हसून अगदी प्रेमाने मीराच्या आईचा हात हातात घेऊन बोलतात, अहो मीराची आई, ते सगळं काही तुम्ही आमच्यावरती सोडा. तुम्ही फक्त मुलीला घेऊन मंडपामध्ये या, बाकी काहीही करू नका. इतकी गोड, गुणी, सुसंस्कारात मुलगी जर आमच्या घरामध्ये येणार असेल तर आम्हाला आणखीन काय हवं आहे? पैसा, संपत्ती, सोनं नाणं हे सगळं काही क्षणभंगूर आहे. पण तुमच्या लेकीसारखा दागिना आम्हाला मिळणार असेल तर आम्ही खरंच श्रीमंत आहोत. आमच्या दृष्टीने मीरा म्हणजे एक खरा दागिना आहे, जो आमच्या घरात हवा आहे. आमचं दुसरं काहीही आम्हाला नको आहे. काकूंच्या डोळ्यात आता प्रेमही होतं आणि नात्याची प्रांजळ भावना देखील होती. आमची फक्त एवढीच एक इच्छा आहे, तुम्ही मनापासून या दोघांच्या लग्नाला तयार व्हा. तुम्हाला हवा तितका वेळ घ्या, सगळा विचार करा, पण शेवटी तुमचा निर्णय तुमच्या पोरीच्या आनंदासाठी होईल अशी आम्हाला आशा आहे. खोलीत वातावरण पुन्हा एकदा गहिवरून जातं. तेच आशा ताईंचे बोलणे ऐकून मीराची आई हळूवार पण स्पष्ट आवाजात बोलते, आशाताई, तुम्ही तर माझ्यासमोर एक मोठं कोडच उभं करून ठेवलं आहे हो. खरंच नक्की काय करावं समजत नाही. तुम्ही म्हणता की मीराचं आणि आरव साहेबांचं एकमेकांवरती मनापासून प्रेम आहे. तुम्ही समजावताय, समजून घ्यायचा मी प्रयत्नसुद्धा करते, पण माझंच मन अजून गोंधळलेलं आहे हो. मी काय बोलावं तेच मला समजत नाही. तेच आशा काकू शांतपणे समजूत घालण्याच्या सुरात बोलतात, हे बघा, तुम्हाला जे वाटतं ते बोला. आमच्या आरवला हवं तर पाहिजे ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. आम्ही काही लपवणार नाही बरं का. तेच मीराची आई निवांत श्वास घेत बोलते, नाही हो, आरव साहेबांबद्दलसुद्धा मी खूप ऐकलं आहे. ते सुद्धा चांगलेच आहेत, त्यांना मी दोष देत नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या मुलीचं जिथे कुठे लग्न होईल ना, तिने तिथे सुखात राहावं. तिच्या मनाला आणि शरीरालाही शांती मिळावी. तिच्या बाबांचं छत्र गेलं आणि नंतर मी दोघी मुली कशा तरी सांभाळल्या, पण हळूहळू माझी तब्येत खराब होऊ लागली. तेव्हापासून मीरा सगळं काही सांभाळत आहे. घर खर्च, माझं आजारपण सगळं तिच्याच खांद्यावर. त्या थोड्या थांबतात, डोळे पाणावतात आणि मीराची आई पुन्हा बोलते, ती अजून तिच्या पाठीमागे त्याच गोष्टीच आहेत. एका मुलीने एवढं कष्ट करावं हे बघवत नाही हो. माझी एकच इच्छा आहे, तिचा ताप फक्त कमी व्हावा. तिनं फक्त सुखी असावं, मनानेही आणि देहानेही. आणि फक्त पैशाचं सुख नको. पैशाने कोणीतरी सुखी करेल, पण मनाने ती शांत असली पाहिजे. अगदी आत्ताच एक उदाहरण घडलं आहे ना तुमच्या डोळ्यांसमोर, वैष्णवी हगवणेचं. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं एक प्रेम होतं, पण तरीसुद्धा काही गोष्टी घडल्या ज्यात तिनं शेवटी स्वतःचा जीव दिला. आईचं बोलणं ऐकून मीरा थोडी घाईघाईने आईकडे पाहते. अगं आई, काहीही बोलतेस तू. हे असे नाहीत गं, खरंच माझ्यावर खूप मनापासून प्रेम करतात, मला जपतात, काळजी घेतात आणि तू अशा शंका मनात घेतेस. प्लीज आई, त्यांच्यावर विश्वास ठेव, काही चुकीचं नाही यात.
ती आरवकडे एक क्षण भरकटलेली नजर टाकते, मग परत आईकडे बघते. मीराची आई हसत शांतपणे बोलते, अगं बाळा, मी आरव साहेबांबद्दल काहीच वाईट बोलले नाही गं. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव सगळं मला माहिती आहे. ते चांगले आहेत हे मी मान्य करते, पण समाजात काय काय बोललं जातं ते मी फक्त तुला सांगितलं आहे. आई आहे मी तुझी, काळजी वाटणं स्वाभाविकच आहे ना. तेच आशा मृदू पण ठाम आवाजात बोलतात. हे बघा ताई, तुम्ही कसलीच चिंता करू नका. आम्हाला फक्त इतकंच वाटतं की तुम्ही आनंदाने तुमच्या मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात. बाकी सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या. तुमच्या बाळाला, मीराला जरासुद्धा खरचटणार नाही याची खात्री मी स्वतः देते. आशा काकूंचं बोलणं ऐकून एक क्षण मीराची आई स्तब्ध होते. तिची नजर मीरावर जाते, मग आरवकडे. दोघांच्या डोळ्यामध्ये त्या निखळ प्रेमाचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. दोघांचे डोळे किंचित पाणावलेले असतात. मीराची आई थोड्या वेळाने हळूवार आवाजात बोलते, ठीक आहे, मी तयार आहे या दोघांच्याही लग्नाला. माझा होकार आहे. मीराला क्षणभर विश्वासच बसत नाही. ती उत्साहाने जवळ जाऊन आईचा हात धरते. मीरा गदगद होऊन बोलते, आई, खरंच खरंच मनापासून बोलतेस ना तू? मीराची आई हसून डोळ्यातून अश्रू पुसत बोलते, हो हो बाळा, तुझ्या डोळ्यांमध्ये आरवसाहेबांबद्दलचं असलेलं प्रेम मला स्पष्ट दिसतंय. आणि मी आई आहे गं तुझी. माझ्या मुलीला दुखवण्याचं पाप मी कसं काय करू शकते गं? लहानपणापासून तू फक्त माझ्यासाठी झटलीस, कष्ट सोसलेस, सतत काम, जबाबदाऱ्या. आता जेव्हा तुझ्या आयुष्यात एखादा सच्चा जोडीदार आला आहे, तो तुला मनापासून प्रेम करतोय, तर मी कसं थांबवू गं तुला? आता नाही मी समाजाचा विचार करत, नाही कोणाचं ऐकत. फक्त माझ्या लेकीचं सुख पाहायचं आहे मला. त्या आरवकडे बघतात. आरव साहेबांविषयी खूप ऐकलं आहे. लोकांना मदत करणारा, संवेदनशील, जबाबदार माणूस. त्यांचं वागणं, त्यांचं व्यक्तिमत्व कुठेही शंका घ्यावी असं वाटत नाही. आशाताईंचं बोलणं ऐकल्यावर हे खात्री पटले. तुम्ही माझ्या लेकीला नक्कीच सुखात ठेवाल. मीरा आईला घट्ट मिठी मारते. आई, थँक्यू 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 सो मच. आज तुम्हाला सगळ्यात मोठं गिफ्ट दिलेलं आहेस. तेच आरव शांतपणे उठतो आणि मीराच्या आईपुढे येतो. आरव नम्रपणे बोलतो, आई, मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मी मीराला पूर्ण आयुष्यभर जपेन आणि हे माझं तुम्हाला वचन आहे. आरवचे बोलणे ऐकून आई दोघांकडे पाहते. तिच्या चेहऱ्यावर समाधान असतं. तेच आशा काकू हसून आणि डोळ्यातून पाणी येईपर्यंत बोलतात, ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता आपण पाहुणे होणार आहोत. हो, आपल्या घरात आता मंगल वाजणार, हास्यखेळ होणार आणि आमचा आरव त्याच्या जीवनात हिराच येणार. सगळे हसतात. मीरा थोडी लाजून डोळे खाली झुकवते. मीराची आई मुलीकडे प्रेमाने बघते. तुम्ही एवढा विश्वास आमच्या मुलीवर ठेवला आणि आमच्या मुलावर होतसुद्धा, तर आम्ही तुम्हाला एक वचन देतो, हा विश्वास कधी मोडणार नाही. मीराच्या आईचे डोळे पाणावतात. मीराची आई पुढे म्हणते, माझ्या मुलीला तुमच्या घरात सून म्हणून नाही तर लेकीप्रमाणे ठेवा, हेच मागणं आहे. पण आता मला खात्री आहे तिला कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. ती तिथे आनंदाने राहीन. आशा काकू हात पकडून हसत बोलतात, ताई, याच गोष्टीसाठी तर आपण एकत्र आलो आहे. मी वचन देते, मीरा ही आमची लेक आहे. तिच्या डोक्यावरती कायम प्रेमाची सावली असेल. कोणतीही चिंता तुम्ही करू नका. मीराची आई हळू हसत आशा काकूंना बघते. आशाताई, तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच मी माझ्या लेकीचा हात तुमच्या मुलाच्या हाती देते आहे. आता मी पूर्णपणे निश्चिंत आहे. सगळे गहीवरून येतात. त्या क्षणी जगदीशराव उठून बोलतात, चला, ही तर फार मोठी आनंदाची बातमी आहे. दोघांचं लग्न ठरतंय म्हणजे काहीतरी गोड व्हायलाच हवं ना. आशा काकू त्यांच्याकडे मिश्किलपणे बघतात. अहो, तुम्हाला तर कायम गोडच लागतं. शुगर आहे तरी तुमचं हे गोड गोड बोलणं काही थांबत नाही ना. काही निमित्त असलं की तुम्ही पेढा कुठं आहे म्हणता. सगळे हसतात. आशा काकू जवळच्या टेबलवर ठेवलेल्या मिठाईचा बॉक्स उघडतात आणि एक पेढा उचलतात. आशा काकू अगोदर मीराच्या आईला पेढा भरवतात. दोघींच्या डोळ्यात थोडंसं पाणी तरळतं. आनंदाचं होतं. मग त्या मीराला, आरवला आणि श्वेतालासुद्धा पेढे देतात. शेवटी त्या जगदीशरावांकडे येतात आणि त्यातला अर्धाच पेढा देतात. सगळ्यांच्या नजरा त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत असतात. ते जगदीशराव हसत थोडे गोंधळलेलेपणाने शांतपणे अर्धा पेढा घेतात.
पण काही मात्र बोलत नाहीत. त्याच्याकडे जगदीशरावांचे तोंड बघून सगळेजण हसू लागतात. आशा काकू परत त्यांच्या जागेवर येऊन शांतपणे बसतात. एक क्षण शांततेचा असतो. सगळ्यांचं लक्ष त्यांच्या चेहऱ्यावर. मग ते हलकं हसत म्हणतात, आता लवकरच मी गुरुजींना घरी बोलवते, दोघांच्या पत्रिका वगैरे दाखवते आणि लवकरात लवकर आपल्या आरव आणि मीराच्या लग्नाचा मुहूर्त काढते. त्यांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. लग्नाचं सगळं काही आमच्याकडून होईल, तुम्ही काहीही चिंता करू नका, आशा काकू प्रेमाने मीराच्या आईकडे बघत म्हणतात. आणि हो, मेहंदी, संगीत, एंगेजमेंट वगैरे सगळं कार्यक्रम तर ठरलेलेच आहेत. आमच्या फार्म हाऊसवर हे सगळं होईल. शहरापासून थोडंसं लांब आहे, पण मोकळं आणि सुंदर आहे. तिथे सगळे जण थांबू. गडबड नाही, आवाज नाही, आनंदी लग्नसराई. मीरा आणि तिची आई एकमेकींकडे पाहतात आणि मीराची आई आशा काकू थोडं पुढे झुकत ममत्वाने बोलतात, तुम्ही आता फक्त तुमच्या लेकीचं लग्न झालेलं बघायचं, बाकी काहीच करू नका. आम्ही सगळं पाहू. तुम्हाला वेळेवर फोन करून मुहूर्त गुरुजींना सगळं काही सांगते. मीराच्या आई डोळ्यात थोडंसं पाणी दाटत स्मित करत म्हणते, हो ताई, चालेल. त्या सगळ्या बोलण्याच्या पार्श्वभूमीवर आरव आणि मीरा दोघं शांत बसलेले. आजूबाजूला इतकी माणसं असताना ते फक्त एकमेकांच्या नजरेत अडकलेले. थेट बघणं शक्य नाही, पण दोघांच्याही नजरा सतत चोरून एकमेकांवर जात होत्या. कधी आरवचे डोळे मीराकडे जात आणि कधी तो पटकन दुसरीकडे बघायचा. कधी मीरा त्याचं हसणं बघून हलकं लाजून नजर झुकवायची. ते दोघं आतून फुलून आलेले होते. अखेर दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला मान्यता दिली होती. काही काळापूर्वीच फक्त एक स्वप्न वाटणारी गोष्ट आता प्रत्यक्षात घडत होती. आरवच्या मनात एकच विचार, सगळ्यांसमोर मिठीत घ्यावं हिला, घट्ट शांत आणि सांगावं, शेवटी मी तुझा झालो. आणि मीराच्या मनात एकच भावना, आता कुठे तू माझा झालास, पण तुला सांगायचं खूप आहे अजून. पण तसं काहीच करता आलं नाही. इतक्या लोकांसमोर फक्त भावना दाबून ठेवून आलं आणि त्या दोघांनी न बोलता न स्पर्श करता एकमेकांना समजून घेतलं. ते क्षण होते शांत पण खोलवर प्रेम व्यक्त करणारे. इकडे मीराची आई हलकं हसत म्हणते, आता तुम्ही येणार आहात म्हणून तुमच्यासाठी खास जेवणाचा मेनू मीराने आणि आमच्या श्वेताने आधीच ठरवून ठेवलेला आहे. आता तुम्ही जेवणच जावा. हे ऐकून आशा काकू थोडं संकोचूनच बोलतात, अहो, एवढा ताप कशाला तुम्ही करून घेतला? आम्ही काही पाहुणे नाही आहोत ना. जेवण वगैरे कशाला तुम्ही बनवत बसलात? तेवढ्यात मीराची आई हसून मध्येच बोलते, अहो, एक तर तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी येणार होतात, म्हणूनच मीरा आणि श्वेताने मनापासून तुमच्यासाठी जेवण बनवलं आहे. आणि तसंही आता आपल्यामध्ये एक नवीन नातं निर्माण होणार आहे ना. पहिल्यांदाच घरात पाऊल ठेवताय तर तुमचं स्वागत असं प्रेमाने व्हायला हवं. आशा काकू तिच्या प्रेमळ बोलण्यावर हरकून जातात आणि म्हणतात, बरं ठीक आहे, मग आम्ही प्रेमाने जेवतो. मग मीरा आणि श्वेता आनंदाने पुन्हा जेवण गरम करतात, पानं वाढतात आणि सगळे प्रेमाने हसत हसत जेवतात. घरात एक वेगळीच ऊब पसरलेली असते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान. जेवण झाल्यावर आशा काकू हळूच मीराचा हात धरून तिला पाटावर बसवतात. मग तिची ओटी भरतात. सुंदर साडी, सोन्याच्या बांगड्या, मिठाई आणि तिला म्हणतात, हे आमचं तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. आता तू आमचीच लेक आहेस. मीराच्या डोळ्यात पाणी येतं. ती आशा काकूंना मिठी मारते. तिथं उभा असलेला आरव त्या दृश्याकडे बघून काहीसं गहिवरतो. मग तोही पुढे येतो आणि दोघं मिळून म्हणजे आरव आणि मीरा सगळ्यांचे आशीर्वाद घेतात. आज खरं तर त्यांच्या नात्यातला एक नवा अर्थ लाभलेला असतो. मीराची ओटी भरली जाते आणि त्या क्षणापासून ती त्या घराची सून नव्हे तर लेक बनते. थोड्या वेळाने आशा काकू, जगदीशराव आणि आरव घरच्यांचा प्रेमाने निरोप घेतात. परतीच्या प्रवासात सगळ्यांच्याच मनात समाधानी सुखाचा एक भाव असतो की आता त्यांच्या आयुष्यात एक नवं प्रेमळ पर्व सुरू होणार आहे. चला गाईज, आजचा भाग मी खरं तर लेट पोस्ट केलेला आहे, त्यासाठी खरं तर सॉरी. काय आहे, स्टोरी लिहून ना माझी पाठ खूप दुखत आहे, थोडा त्रास होतो आहे, त्यामुळे लेट झाला आणि खरंच सॉरी. त्यात एक फंक्शनसुद्धा असल्यामुळे तिथं शॉपिंग वगैरे करायची, अशा बऱ्याच काही गोष्टी घडल्या. खरंच लेट झालं, मनापासून मी तुम्हाला सॉरी बोलते. आणि आवाज खरं तर मी देणार नव्हते, पण काही आहे ज्यांना आवाज ऐकायचा असतो म्हणून मी त्यांच्यासाठी आवर्जूनसुद्धा आवाज दिलेला आहे. बाकी पुढचा पार्टसुद्धा उद्या सकाळी 9 वाजता मी अपलोड करणार आहे. ओके, टाईम यामध्ये मी 100% मागं पुढं करत नाही, आय प्रॉमिस. सकाळी 9 वाजता मी पार्ट अपलोड करते. बाय, टेक केअर.